सेवालाल, जय सेवालाल. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी यांना दारू सोडण्यासाठी औषध दिलं. माझे परम मित्र आहेत, जवळपास 25 वर्षांनी ओळख आहे आणि समसापूर तांड्यावरचे आहेत. यांचं नाव विचारू आणि आपलं दारू सोडायचं औषध दिल्यामुळं किती दिवसानं दारू बंद आहे किंवा दारूचा वास आल्यावर काय होतं आणि त्या दिवशीपासून दारू चक्क बंद झाली आहे का नाही त्यांच्याच तोंडून विचारू. तुमचं नाव सांगा. माझं नाव चंद्रकांत शिवाजी चव्हाण. मी समसापूर तांड्याचा. मला एक सांगा, दारू किती वर्षांनी पित होता तुम्ही? दारू मी कमीत कमी 20 वर्षानं. 20 वर्षानं पित होता, बरोबर आहे. आणि तुम्ही चित्ते साहेबाच्या इथं कामाला आहेत, हो. बरोबर आहे, सालगडी म्हणून. मग तुम्हाला ते दारू प्यायचं म्हणल्यावर तुम्ही बसलं की म्हणजे जास्त पिणं होत होतं का? हा, दीड दीड आणि दोन दोन. काय दीड क्वार्टर 3 क्वार्टर लागत होती एका टाइम मला. बरोबर आहे. आणि पेल्यानंतर म्हणजे 1.5 क्वार्टर लागायची आणि त्याच्याशिवाय चैन पडत नव्हती. चेन पडत नव्हती, बरोबर ना. आणि मंत्री साहेबांनी ज्यावेळेस आयुर्वेदिक दिलं आणि सांगितलं त्यावेळेस विश्वास बसला होता का? पण नाही दारू बसलं सुटल होतं, म्हणून नाही बसलं होतं. ज्यावेळेस आम्ही अजून बघितलं तेव्हा विश्वास बसला. बरं, आता तुम्हाला दारू सोडायचं औषध देऊन किती दिवस झाले? 8-10 दिवस झाले. 10 10. दिवसात त्याच्याकडे बघू सुद्धा वाटणार. दारूच्या दुकानाकडे डोसकं दुखते. बर, म्हणजे दारूचा वास जमन आहे वास तुम्हाला, जमाना. बरोबर. बरं, पहिलं ज्यावेळेस दारूचं औषध दिलं तुम्हाला म्हणजे शरीरातली घाण बाहेर सगळी निघाली, घाण बाहेर निघाली. बरोबर, म्हणजे कोटा साफ झाला, पोटा साफ झाला. म्हणजे अल्कोहोल जी पेलेलं किंवा गरमी बाहेर पडली. वाढली बाहेर. बरं, आता 10 ते 15 दिवस झाला असेल तुम्हाला. मग आता दारू चालू आहे का प्यायला? नाही, वास सुद्धा नाही. वास सुद्धा नाही. वास सुद्धा खरं सांगालो का खोटं सांगालो? लवड कशाला बोलू, वास सुद्धा नाही. कारण त्याच्याकडे बघू सुद्धा वाटत नाही. म्हणजे वास बी जमत नाही आणि दारूचा विषय पण नाही आणि बघू पण त्या वाटत, दुकानाकडे सुद्धा बघू वाटणार गेले. म्हणजे दारूच्या दुकानाकडे पण बघू वाटना आणि पहिलं त्याच्याशिवाय करमत नव्हतं. त्याच्याशिवाय करमत नव्हतं. बरं, हे आयुर्वेदिक औषधमुळं तुमचा फायदा झालाय का नुकसान झालं? फायदा झाला, फायदा. बरं, आता दारू सुटली म्हणजे तुमचा खर्च वाचला वाचला, आणि परेशानी पण वाचली. परेशानी वाचली. आता तुमचे मालक पण खुश असतील, सगळे खुश, सगळे खुश आहेत. घरवाली खुश, घरवाली म्हणजे मंडळी सुद्धा खुश झाल्या. वहिनी सुद्धा खुश झाल्या. सगळे खुश. वहिनी काय म्हणल्या? मंत्री साहेबांनी औषध दिलं, चांगलं चांगले चांगले म्हणले. मंत्री साहेबांनी औषध दिले, चांगले केले म्हणले. हा, म्हणजे तुमची दारू सुटली. दारू सुटली. बरं, ही दारू सुटल्यामुळं तुम्हाला पण स्वतःसाठी सुद्धा एक समाधान वाटते का नाही? समाधान. जेवण सुद्धा जात नव्हतं. संध्याकाळी आले की तसं उपाशी झोपाशी पिऊन फुल पेलेलं राहायचं म्हणून जेवणच जात जेवण नव्हतं. नाही. आणि बिना जेवता झोपायचं, हात पाय कापायची थर 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 थर. थरथर कापत होते. आता हे जसं दारू सुटली आहे तसं जेवण वगैरे व्यवस्थित चाललंय? जेवण बिवून व्यवस्थित. बर, बघा यांच्या 3 भाकरी खाता संध्याकाळी. 3 भाकरी संध्याकाळी खातायत, म्हणजे जेवण फुल चाललंय. फुल. आणि तुमच्या चेहऱ्यावर रोषणाई आली का नाही? रोषणाई आली, बरोबर. आणि घरातले कंते मिटले. घरातले कंटे म्हणजे भांडणं मिटले. मिटले. म्हणजे दारू प्याले की भांडण होत भांडण होतं. नवरा बायकोचं. हा. मग आज नवरा बायकोचं भांडण मिटलं? काही नाही. 15 दिवस एक शिवी सुद्धा नाही कुणाला.